मला सतत फोन येत राहतात आणि वेगवेगळे लोक मला फोन करतात. काल असाच एक फोन आला आणि त्या फोनच्या संदर्भामध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. म्हणजे ती माऊली आहे, जवळपास 70-75 वर्षाची असेल आणि त्या माऊलीचं असं कोणी नाही आहे. तिचा स्वतःचा फ्लॅट आहे, तर तिचं कोणी नव्हतं आणि ती आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर शेजारच्यानी एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी चौकशी केली की बाबा काय करायचं, हिचं कोणीतरी आहे का. तर काही लोकांनी सांगितलं की त्यांचे नातेवाईक आहेत, पण ते गेली 20-25 वर्ष त्यांच्याकडे काही येणं देणं जाणं नाही, काही घेणं देणं नाही. ती म्हातारी मरू दे नाही तर जगू दे, काही घेणं देणं नाही. आणि तरी पण त्यांना कळवावं लागेल, कारण उद्या जर काही डेथ झाला तर मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कोणी करायचा. उद्या पोलिसांनी इन्क्वायरी केली की तुम्ही कोण आहात, तर मग आम्ही काय करायचं. म्हणून मग त्यांचा शोध लागला, नंबर घेतला आणि मग ते लोक आले. आल्यानंतर ती बरी होऊन घरी गेली. घरी गेल्यानंतर मग एवढं मोठं घबाड, म्हणजे बंगला, गाडी, त्याच्यानंतर बँक बॅलन्स, दागिने पाहिल्यानंतर 25 वर्ष ज्या व्यक्तीने कधी ढुंकूनच बघितलं नाही, त्या दूरच्या नातेवाईकांनी काय केलं माहिती आहे का मित्रांनो, तिला सरळ उचललं आणि एका आश्रमामध्ये नेऊन टाकलं आणि तिला सांगितलं की ही सगळी प्रॉपर्टी तू आमच्या नावावर कर, आम्ही तुला सांभाळतो. पण कसलं काय. आणि ते सगळे तिला टॉर्चर करतात. ती एका आश्रमामध्ये आहे आणि तिने फोन केला की म्हणाले, सर तुमची ॲडव्हर्टाईज वाचली आणि अशा पद्धतीचं आहे. तर म्हटलं आई तुम्ही घाबरू नका. तर तिचं म्हणणं असं आहे की माझ्या प्रॉपर्टी पैशावरती आणि दागिन्यांवरती हे माझे 25 वर्षापासून दूर असलेले नातेवाईक लक्ष ठेवून आहेत आणि मी कधी मरते आणि कधी त्यांना ते सगळं मिळतं, अशा पद्धतीचं आहे. सांगायचा मुद्दा हा आहे मित्रांनो की आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहोत. म्हणजे आपल्याकडे जे काही आहे त्यातून आपण आपलं सुख उपभोगतच नाही आहोत. म्हणजे साठवून ठेवणं किंवा न जगणं किंवा असं काहीतरी चाललेलं असतं माणसाचं. आणि सांगायचा मुद्दा हाच आहे की किती भयानक आहे की हे नातेवाईक की ज्यांनी कधी 25 वर्ष तुमच्याकडे कधी बघितलं नसतं ढुंकून, ते तुमच्या प्रॉपर्टी आणि पैशासाठी तुमच्या जीवावर आलेले असतात. तुमच्या हे सगळं प्रसंग जीवावर बेततात. म्हणजे ते तुमचं जीव घेऊ इच्छितात का, तर तुमची प्रॉपर्टी आहे आणि तुमच्याकडे काही नसेल तर तुम्हाला कोणी ढुंकून बघत नाही. तर वृद्धापकाळातील हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. ज्यावेळी आपली माणसं कोणी नसतं, आपली माणसं आपल्याला सोडून जातात, त्यावेळी खूप सारे प्रसंग येतात. सांगायचा मुद्दा हा मित्रांनो की तुम्ही माणसं जोडा, पैशापेक्षा माणसं जोडा.